सर, आज राजधानी दिल्लीत आहात तुम्ही. शिवाजी जयंती हे खूप मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे दिल्लीकर मराठी एकत्रित आले आहेत. आज काय म्हणणार? आज रयतेचा राजा की ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशाला नव्हे तर जगाला राजा कशा पद्धतीने काम करू शकतो, प्रजा हितदक्ष राजा म्हणून ज्यांची ओळख आहे किंवा आज जे महाराष्ट्र असेल किंवा देश पातळीवरती सगळेच त्यांचा आदर्श घेऊन देशाचा कारभार किंवा राज्याचा कारभार करतात आणि आज त्यांची जयंती आहे. आज संसदेमध्ये आम्हाला पहिल्यांदा येण्याची संधी मिळाली. मग राजाभाऊ वाजे असतील, आम्ही सगळ्यांनी पार्लमेंटच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी अरविंद साहेब होते, माजी खासदार हेमंत गोडसे साहेब होते आणि नाशिकचं ढोलपथक आणून अति उत्साहामध्ये आणि आत्ताही इथे महाराष्ट्र भवन सदनावरती मोठ्या उत्साहामध्ये दिल्लीकर असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरहून या कार्यक्रमासाठी की एक अतिशय उत्साहामध्ये कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्यांना त्यांच्यासमोर नतवच होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण त्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडवण्याचं काम किंवा देशाला घडवण्याचं, दिल्लीचं तख्त सांभाळण्याचं काम त्यांनी केलं. सर, आपण बघतो की आज इतका मोठा दिवस आहे, पण कालपासून वेगवेगळ्या मार्ग किंवा वेगवेगळ्या सोर्सेस आहेत. मग ते विकिपीडिया म्हणा किंवा दुसऱ्या अशा हे म्हणा, तिथे बदनामीकारक मजकूर लिहिलं जातं. मग ते शंभू महाराज म्हणा किंवा दुसरे जे राजे आहेत त्यांच्याकडे. आपल्या देशामधलं चांगलं वातावरण कुठंतरी गढूळ करायचं. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने समाजामध्ये कसा वाद निर्माण होईल आणि म्हणून विकिपीडियावरती काही बदनामीकारक छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मजकूर टाकलेला आहे. मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा या संदर्भामध्ये कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. परंतु त्या मजकुराला ट्विट करण्याचं काम ही काही मंडळी करते, तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे समाजात कसा द्वेष निर्माण होईल, तेढ निर्माण होईल आणि याचा फायदा वेगवेगळ्या लोकांना या निमित्ताने घ्यायचा असतो, समाजातलं वातावरण बिघडवायचं असतं आणि म्हणून अशा प्रकारचे उद्योग ही मंडळी करते. मी मुख्यमंत्री साहेब असतील किंवा सगळ्याच या संदर्भामध्ये केंद्रामध्ये गृहमंत्री असतील, या सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची बदनामी ही संभाजी महाराज असतील किंवा छत्रपतींची कोणी जर करत असेल तर तो महाराष्ट्र खपून घेणार नाही. यांच्यावरती कडक कारवाई आपल्या माध्यमातून झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं. ह्याच्यातलाच एक माणूस म्हणजे कमाल खान. त्याच्यावरती कारवाई कधी असा हा प्रश्न निर्माण होतो. त्या माणसाने संभाजी महाराज यांना घेऊन बदनामीकारक ज्या मजकूर होत्या ते सगळं ट्विट केलं आहे. विकिपीडियाच्या सोर्स माध्यमाने ते सगळं ट्विट केलं आहे. तर आपण याला कसं? अशी समाजामध्ये काही माणसं आहे की त्यांना प्रसिद्धी झोतामध्ये येण्यासाठी आपण काय करतोय किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं कार्य समजून न घेता उलट अशा विघातक प्रवृत्तींना मदत करण्याचं काम ही कमाल खानसारखी मंडळी करत असेल. यांच्यावरती देखील सरकारने कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारची चूक ही समाजामध्ये न होऊ देता समाजामध्ये कसा सामाजिक एकोपा राहील, सगळ्या जाती धर्माचे लोक कसे आपल्या भारतामध्ये अतिशय आनंदाने राहतात, परंतु असे काही कार्यक्रम राहिले की त्यावेळेस अशी ही विघातक मंडळी पुढे येते आणि सगळ्यांना बदनाम करण्याचं काम करते. तर म्हणून यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. या प्रकरणी जी 24 तासचे बी मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारची मोहीम राबवून एक खऱ्या अर्थानं समाजाला जागरूक करण्याचं काम ते सातत्याने करताय. त्यांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद सर. तर ज्या प्रकाराने या वेगवेगळ्या बदनामीकारक मजकूर जे ट्विट केलं जात आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या होत जात आहेत त्या सगळ्यांना घेऊन खासदार भरके सर होते आपल्याबरोबर आणि त्यांनी याचा निषेध केला आहे आणि चौकशी व्हायला पाहिजे याची मागणी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव बरोबर मी उर्वशी खोना, झी 24 ताससाठी.